3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा मोहिनी नाईक यांनी पदभार स्वीकारलाय. पदभार स्वीकारताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि माजी नगराध्यक्ष असलेल्या सासू अनिता नाईक उपस्थित होत्या. यावेळी पुसद शहराचा सर्वांगीण विकासास प्राधान्य देणार असं मोहिनी नाईकांनी सांगितलं. नाशिक महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. सगळ्या महापालिकांमधील लढतीचं अंतिम चित्रही स्पष्ट झालंय. मात्र गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकात राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही शहरात ही घसरण 35 ते 40% पोहोचली आहे. ठाण्यात एकूण उमेदवारांपैकी 46 उमेदवार पदवीधर आहेत, तर 34 उमेदवार 10वी अनुत्तीर्ण किंवा 10वीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. यंदा सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उच्च शिक्षित उमेदवार दिल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडी शहराचा विकास करण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही उमेदवार इंजिनियर आणि वकील आहेत. पुन्हा नशीब आजमावणारे बहुतांश माजी नगरसेवक 10वीपेक्षा कमी शिकलेले आहेत. काही जण 3री ते 12वीपर्यंत शिकलेले आहेत. उल्हासनगरात जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार 10वी-12वीपेक्षा कमी शिकलेले असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून उघड झालंय. विविध पक्षातील दिग्गज नेते अल्पशिक्षित आहेत, मात्र काही पदवीधर इंजिनियर, वकील, निवृत्त शिक्षकही आहेत. काहीच उमेदवार उच्च शिक्षित असून 10वीपेक्षा कमी शिकलेल्या उमेदवारांची संख्या 60% आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची मतमोजणी एकूण 3 फेऱ्यांमध्ये होणार आहे. अवघ्या 2 तासात निकाल लागेल असं नियोजन निवडणूक आयोगाने केलंय. शहरात गांधी मैदान, दुधाळी, व्ही.टी. पाटील सभागृह आणि शासकीय गोदाम या 4 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. कल्याण डोंबिवलीत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी कल्याण पश्चिम परिसरात भव्य मानवी साखळी तयार करण्यात आली. या उपक्रमातून प्रलोभनांना बळी न पडता निर्भीडपणे मतदान करण्याचं आवाहन केलंय. या जनजागृती मोहिमेत कल्याण शहरातल्या विविध शाळांमधील सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आगामी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीनं पोवाडा तसंच परिसंवादातून मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. यावेळी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. शहरातील शेवाळवाडी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून सराफा दुकानात चोरी केल्याची घटना घडली. सदरची घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून आरोपींमध्ये 3 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ला प्रकरणातील आरोपीला सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय. 2019 मध्ये गडचिरोलीत झालेल्या आयडी स्फोटात 15 पोलिसांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात सुप्रीम कोर्टानं मंगळवारी नक्षलवाद्यांसाठी सहानुभूती बाळगणारा कैलाश रामचंदानाला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.